चला तर आज आपण खूप चविष्ट आणि सोपी अंड्याची बिर्याणी पाहणार आहोत। नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुझ्या सोम ब्लॉग मध्ये तुमचं खूप खूप स्वागत करीत आहे। चला तर आज आपण बघणार आहोत अंडा बिर्याणी कशी बनवायची। त्यासाठी मी इथे काही तांदूळ पण घेतलेले आहेत आणि 3 अंडे पण घेतलेले आहेत। बारीक चिरून कांदा घेतलेला आहे, 1 टोमॅटो चिरून घेतलेला आहे, पुदिना घेतलेला आहे, कोथिंबीर पण घेतलेली, दही घेतलेलं आहे, आलं लसणाची पेस्ट, खडे मसाले आणि हे गरम मसाला पण घेतलेला आहे, हळद पण घेतलेली आहे, बिर्याणी मसाला आणि आवडीप्रमाणे चवीप्रमाणे लाल तिखट पण घेतलेले आहे आणि इतके साहित्य घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता। चला आता रेसिपीला सुरुवात करू आपण। त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका। त्यासाठी मी हे तांदूळ पहिलं 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे। तांदूळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्यामध्ये पाणी टाकून याला 20 ते 25 मिनिटं पाण्यामध्ये मुरू द्यायचं। त्यानंतर आपला लांबडा कांदा चिरून घेतलेला आपण तेलामध्ये तळून घेणार आहोत। गॅसवर ठेवून दिलेले आहे कढई, आता त्यामध्ये टाकून देते तेल। तेल टाकल्याच्या नंतर त्यामध्ये टाकून देते कांदा। कांद्याला सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे तेलामध्ये। आपण जसं भाजीला हे करतो त्याच्यापेक्षा जरा डार्क कलर येऊ द्या त्याला। कांद्याला सुरेख रंग येण्यासाठी थोडं मी मीठ टाकून देते, कारण त्याला लवकर रंग येईल आणि लवकर पण भाजेल। मी पाहू शकता आपला असा कांदा पण भाजून तयार झालेला आहे। आता आपण याला काढून घेऊ। त्यानंतर या टोमॅटोची प्युरी करून घ्यायची आपण। यामध्ये टाकून देते टोमॅटो आणि हा पुदिना पण यामध्ये टाकून देते थोडा। नंतर याला मिक्सरला लावून घ्यायचं। हे अशा पद्धतीने बारीक झालेलं आहे। त्यानंतर हे तेल मी टाकून दिलेलं आहे त्यामध्ये कढईमध्ये आणि थोडे चिमूटभर हळद टाकून हे अंडे फ्राय करून घ्यायचे आहेत तेलामध्ये। चटणी टाकली तरी चालते, नाही टाकली तरी पण चालते। थोडे फ्राय होऊ द्यायचे। अंडे फ्राय झालेले आहेत, आता मी काढून घेते यांना। नंतर मी मसाला बनवण्यासाठी त्याच कढईमध्ये तेल पण टाकून घेतलेले आहे आणि आता आपण मसाला बनवायला सुरुवात करू। त्यासाठी मी लसूण टाकून देते, आलं लसणाची पेस्ट यामध्ये। त्यानंतर टाकून द्यायची ही टोमॅटोची प्युरी करून घेतलेली। नंतर टाकून द्यायचं दही। त्यानंतर टाकून द्यायचं आवडीप्रमाणे लाल तिखट, बिर्याणी मसाला आणि थोडी हळद आणि हा गरम मसाला थोडा। त्यानंतर आपण आता ते तांदूळ शिजवून घेणार आहोत। त्यासाठी मी गॅस लावून घेते आणि गॅस पातेले ठेवून देते। त्यामध्ये थोडं तेल टाकून देते, जास्त पण टाकायचं नाही आणि त्यामध्ये टाकून द्यायचं पाणी। पाण्याला असा उकळा येऊ द्यायचा। त्यानंतर थोडं यामध्ये मीठ पण टाकून द्यायचं आणि आपल्या
ला उकळा पण चांगला येऊ द्यायचा आणि नंतर त्यामध्ये टाकून द्यायचे खडे मसाला. पाण्याला उकळा पण आलेला. आता यामधलं पाणी काढून यामध्ये टाकून देते तांदूळ. थोडं हलवून घ्यायचं. त्यानंतर हे तांदूळ 90 ते 80% शिजू द्यायचे. हे पाहू शकता आपले अशा पद्धतीने 80 ते 90% हे तांदूळ पण यामधले शिजले आहेत. आपण आता यांना काढून घेऊ. यामधलं सगळं पाणी काढून घ्यायचं. अशा पद्धतीने काढलं तरी चालते, नाहीतर पुरण चाळायच्या चाळणीमध्ये टाकून जरी काढलं तरी चालतंय. या चाळणीमध्ये नंतर अशा पद्धतीने हे पाणी काढून घ्यायचे. या चाळणीमध्ये मी टाकून द्यायले हा भात. बिर्याणीला दम देण्यासाठी आता ते तांदूळ राहिलेले शिजवण्यासाठी मी इथं जाड पुडाचा पातेलं घेतलेला आहे. पातेले घेतल्यानंतर आता लेयर्स करण्यासाठी मी अगोदर हा मसाला खाली टाकून देणार आहे. थोड्या साईडने सगळीकडून टाकून द्यायचा अशा पद्धतीने. थोडा कांदा पण टाकून द्यायचा. थोडी कोथिंबीर पण टाकून द्यायचा अशा पद्धतीने. 2 लेयर्स मध्ये आपली बिर्याणी तयार करायची. इथून पुढे 15 मिनिटात आपली बिर्याणी तयार होईल. अशाच पद्धतीने दोन्ही पण लेयर तयार करून घ्यायची. नंतर टाकून द्यायचा भात शिजवून घेतलेला. नंतर द्यायची कोथिंबीर टाकून. नंतर आपला हे कुरकुरीत असं तळून घेतलेला कांदा. आणि फ्राय करून घेतलेले अंडे. अंडे तुम्ही वरी ठेवले तरी चालतील आणि खाली ठेवले तरी पण चालतील. अशा पद्धतीने ठेवून द्यायचे. त्यानंतर यावर अशी गच्च प्लेट झाकून घ्यायची. त्यानंतर गॅस लावून घ्यायचा आणि गॅसवर ठेवून द्यायचा तवा. तवा गरम होऊ द्यायचा 5 मिनिटं आणि त्यावर नंतर हा बिर्याणीचा पातेला ठेवून द्यायचं. असं जर केलं तर आपली बिर्याणी खालून चिटकणार पण नाही. 5 मिनिटानंतर कमी गॅसवर 15 मिनिटं असं झाकण ठेवून द्यायचं. त्यावर काही तुम्ही जाड वस्तू ठेवली तरी चालेल. चला आता आपल्या अंडा बिर्याणीला 15 मिनिटं झाले. आता मी उघडून पाहणार आहे आपली बिर्याणी कशी झाली आहे. तर पाहू शकता तुम्ही आता आपल्या अंडा बिर्याणीला खूप मस्त झालेली आहे आणि रंग पण खूप सुरेख आलेला आहे. चला आता काढून घेऊ. आतमधून पण खूपच भारी झालेली आहे. पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने अशी भन्नाट आपली हॉटेलपेक्षाही भारी अंडा बिर्याणी तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. नंतर भेटू पुन्हा आपण अशा साध्या सोप्या रेसिपी सोबत. तोपर्यंत खात राहा, खुश राहा.